याबद्दल बोलण्याआधी मला हे सांगावंसं वाटतं की प्रत्येक इतिहासाला देखील एक इतिहास असतो. ती पार्श्वभूमी विशद करताना खरं तर 7व्या शतकामध्ये गझनी भारतात आक्रमण करता झाला आणि त्याच्यानंतर प्रत्येक येणारा आक्रमणकारी आमची मंदिरं उद्ध्वस्त करू लागला, आमच्या भारतीय सत्ता कोलमडू लागल्या आणि बघता बघता एक वेगळं निशाण या मातीत रुजलेल्या हिंदू संस्कृतीला उदयी लागल्यासारखं भिडू लागलं आणि कोणी उरलं नव्हतं. खऱ्या अर्थानं चंद्रगुप्तानंतर समस्त भारतावरती एक राज्य असेल अशी कोणतीही सत्ता प्रस्थापित होत नव्हती. शकलामध्ये हा भारत वाटला गेला होता आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मोहम्मद घोरी 1192 ला माझ्या पृथ्वीराज चव्हाणाचं मस्तक कलम करता झाला आणि ह्या महाराष्ट्रावरती, ह्या भारतावरती दिल्ली सल्तनत राज्यकर्ती झाली. आणि मग अल्लाउद्दीन खिलजीने आमची मंदिरं उद्ध्वस्त केली, आमची विद्यापीठं उद्ध्वस्त केली, आमची संस्कृती उद्ध्वस्त केली आणि आमची संस्कृती खऱ्या अर्थानं एका वेगळ्या वळणावरती जाऊन पोहोचली की जिथून तिला उभारणारं कोणी उरलं नव्हतं. आणि मग 1336च्या आसपास विजयनगराचं एक हिंदू साम्राज्य उभं राहिलं, हरिहर आणि बुक्कराजाने उभं केलं. पण मात्र तेही संपूर्ण भारतावरती राज्य करू शकलं नाही. शकलामध्ये विभाजन व्हायला लागलं आणि मग कृष्णदेवराया या नावाच्या राजाने या भारतामध्ये हिंदू संस्कृतीची जोपासना करण्याचा प्रयत्न केला, निश्चित चांगला केला. आजही हम्पी नावाचं सांस्कृतिक वारसा स्थळ त्याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. पण ते साम्राज्य कोलमडून पडलं आणि 1526 ला बाबर येता झाला. मुघल सल्तनत या भारतावरती राज्य करायला लागली आणि एक साम्राज्य अवघं भारत गिळत निघालं होतं आणि त्या साम्राज्याच्या पुढे उभे ठाकणारं कोणी उडलं नव्हतं, त्याला लढा देणारं कोणी उडलं नव्हतं. हा खऱ्या अर्थानं सत्ता संघर्ष जरी असला पण त्याला पाया धर्माचा होता आणि हे माझ्या राज्यकर्त्यांना मान्य नव्हतं. याला तोड असा एक महापुरुष या भारतात जन्माला यायला हवा होता आणि तो आला शिवरायांच्या रूपाने. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, या भूमंडळीचे ठाई धर्मरक्षे ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म दो राहिला काही तुम्हा कारणे. आणि ही हिंदू संस्कृतीची पताका पुन्हा एकदा आपल्या छत्रावरती घेऊन या सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये रायगडावरती भगवा पसरवणारा माझा राजा शिवबा राज्यकर्ता शिवछत्रपती झाला आणि हे साम्राज्य वाढीस निघालं. रायगडावरती 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं आणि खऱ्या अर्थानं अनेक शतकांनंतर, अनेक दशकांनंतर इथे हिंदू संस्कृती उभी राहायला लागली आणि माणसं आपला राजा म्हणून राजाकडे आकर्षित होऊ लागली. हे साम्राज्य आपलं, ही लोक आपली, हे धर्म आपला. खऱ्या अर्थानं या इतिहासाचा घटनाक्रम पुढे जात राहिला आणि 1680 साली हा राजा देखील एका स्वर्गास प्राप्त झाला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी राजांवरती ही जबाबदारी आली आणि माझ्या राजानं लिहिलंही आपली. पण दुर्दैव ठरलं आमचं, आम्ही सुवर्णाक्षरांनी इतिहास घडवला पण तो रेखाटणं विसरून गेलो आणि माझ्या राजाबद्दल गढूळ लिखाण झालं. ते गढूळ लिखाण आज तो एक जिवंत होतं पण या चित्रपटाच्या निमित्तानं ते गढूळ लिखाण पुसलं जातंय याचा मनस्वी आनंद होतो आहे. छावा असेल, रौद्र असेल अशा कादंबऱ्यांनी ते लिखाण पुसण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वाचकांपुरता, इंटेलेक्च्युअल आणि बुद्धिजीवी लोकांपुरता, सर्वसामान्यांच्या मनामध्ये आजही छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की रगेल आणि रंगेल हे दोनच उत्तर येतात. कारण काही नाट्य निर्मात्यांनी, काही दूषित लेखन करणाऱ्यांनी, काही विरोधींनी असे लेखन रेखाटलं गेलं. आमची जर मिनिस्ट्री बघितली, ज्याला आपण शैक्षणिक खातं म्हणतो, त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याच्या माझ्या राजावरती 1 ते 2 पॅराग्राफ आले आणि मुघलांवरती चॅप्टरचे चॅप्टर लिहिले गेले, धडेचे धडे लिहिले गेले आणि माझ्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये माझा संभाजी म्हणजे नाट्य निर्मात्यांनी निर्माण केलेला गढूळ लिखाण असलेला रगेल आणि रंगेल व्यक्ती म्हणून राहिला. हे सगळं लिखाण पुसून हा चित्रपट छावा ह्या कादंबरीवर आधारित आहे, शिवाजी सावंतांनी लिहिलेला. खरं तर प्रेरणा काय असावी तर समर्थांनी 2 ओळीत लिहिलं, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, हे लोकी परलोकी भरावे कीर्ती रूपे. बस याच्या पलीकडे आपण या चित्रपटातून काही प्रेरणा घेऊ शकत नाही. चरित्र जोपासावं, चारित्र्याने राहावं आणि धडधाकट मनगट अशी उभी करावी की या प्रत्येक मायभूमीत जन्मलेला आपला धर्म काय असतो
आपला धर्म कसा असतो आणि आपला धर्म कसा जोपासायचा असतो ही प्रेरणा प्रत्येकाच्या मनामध्ये आणि मनगटात रग धरून आयुष्यभर राहू शकेल तर या आयोजकांचं इथे आयोजन साफल्य होईल मला असं वाटतं. खरं तर शंभूराजांची राजमुद्रा आहे आणि ती राजमुद्रा सांगते की मी कोणाचंही छत्र म्हणून राहणार नाही. पण गेली 350 वर्ष झाली आम्ही आमची डोकं इतरांचं गुलाम म्हणून ठेवली होती. आता ती डोकी सुधारण्याची वेळ या चित्रपटाच्या दृष्टीने मी तुम्हाला देतोय, हे आयोजक तुम्हाला देत आहे. मला निश्चितच माहिती आहे शिवरायांचं आणि संभाजीराजांचं बलिदान तुमच्या मनात रुजेल. प्रत्येक शरीराचा भाग पेशी अलग केली, रक्ताचा कण त्या बहादूरगडांनी माखला होता. बिदरीनावस्था झाली होती, शरीराची लग्न पडली होती, तरी माझा राजा धर्म जोपासून होता. तो धर्म, ती संस्कृती तुमच्या मनात जर पोहोचू शकलो तर हा चित्रपट खऱ्या अर्थानं पाहिल्याचं साफल्य होईल. या सर्व आशय आणि विषयांशी मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.